इन्फेक्शन्स मान्सून सीझनमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त इन्फेक्शन्स होतात आणि इन्फेक्शन रेस्पिरेटरी आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल अशा दोन्ही पद्धतीचे असू शकतात. रेस्पिरेटरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून बऱ्याच वेळा गर्दीची ठिकाणं टाळणं किंवा घरात कोणाला सर्दी खोकला असेल तर मास्क वापरणं किंवा जे काही कॉफ एटिकेट्स असतात ते वापरणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या सर्दी खोकल्याला तुम्हाला औषधं द्यायलाच पाहिजे असंही काही नसतं. हे मोस्ट ऑफ द टाइम व्हायरल इलनेस असतात जे सेल्फ लिमिटिंग असतात, स्वतःहून येतात आणि स्वतःहून निघून पण जातात. त्यामुळे तुम्हाला खूप काळजी करण्याची गरज नाही. पण घरात कधी खरंच आजारी असेल तर त्यांना बाळांना त्यांच्यापासून आयसोलेट करणं गरजेचं असतं. मास्क वापरणं, ज्यांना सर्दी खोकला आहे त्यांनी मास्क वापरणं गरजेचं आहे जेणेकरून ते इन्फेक्शन दुसऱ्या बाळाला घरातल्या असलेल्या बाळाला जाणार नाही. पाण्याची स्वच्छता, खाण्याची स्वच्छता, पाणी उकळून गार केलेलं सर्वात उत्तम. सध्या आरो सिस्टम्स असतात घरामध्ये, तरी सुद्धा उकळून गार केलेलं पाणी सर्वात उत्तम. खाणं पिणं, बाहेरचं खाणं टाळावं, हात स्वच्छ धुवावे खाण्याच्या आधी. या छोट्या छोट्या गोष्टी जरी पाळल्या तरी तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही. झोप फार महत्त्वाची. बाळांना कमीत कमी 10 तास झोप रात्रीची लागते आणि झोप चांगली असेल तर हिलिंग चांगली होते. हिलिंग चांगली झाली की आजारी पडत नाही. पाण्याची काळजी, खाण्यापिण्याची काळजी आणि झोपेची काळजी, या 3 काळजी घेतली तर पावसाळ्यामध्ये किंवा कुठल्याही आजाराच्या काळामध्ये बाळ आजारी पडत नाही किंवा बाळ हेल्दी राहतं. आजारी जरी पडलं तरी लवकर बरं होतं.